सांगलीत अंमली औषधांची मोठी कारवाई, 585 इंजेक्शन जप्त, 6 आरोपी जेरबंद. सांगली शहर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अंमली पदार्थ विरोधी मोहिमेत मोठी कारवाई करत 585 मेफेनटर्मिन सल्फेट इंजेक्शन जप्त केली असून 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे. जप्त मालाची किंमत सुमारे 2,65,236 रुपये असून रोख रक्कम 10,000 रुपयेही हस्तगत करण्यात आले आहेत. ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे छापा मारला. तपासात हे इंजेक्शन वैद्यकीय वापराऐवजी नशेसाठी विक्री होत असल्याचे उघड झाले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये अशफाक बशीर पटवेकर व 51, यश संजय मोरे व 26, ओंकार प्रकाश कुपसत व 24, दिलीप विश्वनाथ बंडगर, तेजस शंकर हेळवी आणि अविनाश हनुमंत रणदिवे यांचा समावेश आहे. आरोपींनी हे इंजेक्शन ऑनलाईन मागवून स्थानिक पातळीवर विक्री केल्याचे समोर आले आहे. सांगली पोलिसांनी नशामुक्त भारत अभियान अंतर्गत ही कारवाई केली असून या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कडेकर, सहाय्यक आयुक्त जयश्री सौदत्ती, अन्न व औषध प्रशासन विभाग सांगली यांच्यासह सहाय्यक पोलीस फौजदार अनिल ऐनापुरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल आमसिद्ध खोद, अमोल ऐदाळे, बसवराज शिरगोपी, गुंडोपंत दोरकर, बाबासाहेब माने, इम्रान मुल्ला, संकेत मगदूम, अनंत कुडाळकर, रोहन गस्ते, सोमनाथ पतंगे, गणेश शिंदे, अभिजित पाटील, अजय पाटील, शांता कोळी इत्यादींनी भाग घेतला. पुढील तपास सुरू आहे. अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.